आज हा पहिला दिवस आहे साहेब. आज आम्ही या ठिकाणी इथून पुढे कामाला सुरुवात करायची आहे आणि कामाला काय सुरुवात करायची आहे, कशा पद्धतीने आपण काम करायचं या पद्धतीचं एक प्रेझेंटेशन आपल्याला देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. खरं तर अनेक वर्षापासून आपण जर बघितलं शहरी भागाची आणि ग्रामीण भागाची तुलना जर केली तर शहरी भाग मोठ्या प्रमाणात विकास होत जातो. अनेक माणसं नोकऱ्यांच्या निमित्तानं शिक्षणाच्या निमित्तानं आपली प्रगती करत राहतात. पण शासनाच्या अशा अनेक योजना ज्या असतात त्या गावापर्यंत पोहोचत नाहीत, ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचत नाहीत. तर यासाठी काय करता येईल म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी म्हणजे केंद्र शासनानं एक मोठी योजना आखली गेली. त्याचं नाव उन्नत भारत अभियान. तर या योजनेअंतर्गत जे काही कृषीविषयी काही प्रश्न असतील, आरोग्यविषयी काही प्रश्न असतील, उद्योग व्यवसायाविषयी काही प्रश्न, शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतील त्या तुमच्यापर्यंत मोफतरित्या पोहोचवणं, सर्वसामान्य माणसाचा फायदा देणं या अजून एक योजना आखलेली आहे. आणि शासनाचा असा उद्देश आहे की भारतामध्ये जेवढी महाविद्यालये आहेत त्या महाविद्यालयांना 5 गावं दत्तक घेऊन त्या 5 गावांमध्ये आपले हे विद्यार्थी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावेत आणि त्यांच्यापर्यंत शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात. हा शासनाने एक मोठा आहे. आणि त्याच्या अनुषंगानं आमचं श्री अमृषा महिला कॉलेज मालाड पश्चिम मुंबई आता एक महानगरात असणारं कॉलेज आहे. आम्ही ह्या गावापर्यंत का आलेलो आहोत कारण शासनाचा उद्देश आहे. शासनाने आम्हाला सांगितले तुम्ही कोणती ग्रामीण भागातील 5 गावं घ्या आणि त्या 5 गावांच्या लोकांच्यापर्यंत आणि शासनाच्या योजना तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि म्हणून आम्ही आमच्या भावेश करपड सरांना मी कल्पना मांडली तर म्हणाले की आमच्या गावातला भाग खूपच अजून मागास आहे, त्याच्यापर्यंत ही योजना सगळ्या पोहोचणं गरजेचं आहे. मग यातून आम्हाला त्यांनी ह्या परिसरामध्ये भेट घडून दिली आणि सर म्हटलं की माझं गाव या ग्रामपंचायतीखाली येते, कळंभोण सरांचं गाव आहे म्हणून आम्ही ह्या परिसरात 3 गावं निवडलेले आहेत. कळंभोण, हेवडघर आणि तिकडलं मेढे. त्याचबरोबर पलीकडचं सायवण नावचं गाव घेतलेलं आहे आणि उसगाव नावचं गाव घेतलं आहे. अशी 5 गावं या उन्नत भारत अभियानांतर्गत आम्ही घेतलेली आहेत. माझा या क्षेत्रातला जो प्रवास आहे तो NSS मधून सुरू झाला. NSS मध्ये आम्ही स्टेप बाय स्टेप काम केलं, कॉलेज लेवलला काम केलं. आता आम्हाला बाहेर पडून गावागावामध्ये जायचं आहे. आम्ही आमच्या मालाडच्या आजूबाजूची गावं घेतली नाहीत कारण आम्हाला असं वाटलं की आम्ही बाहेर येऊ, आमच्या मुलींना संपर्क करता येईल गावाशी. यामध्ये आम्ही विविध उपक्रम जसे शासनाने दिलेले आहेत पण त्याच्या ॲडिशनमध्ये आम्ही काही उपक्रम घेऊ. जसे आता IT चं जे आहे, IT म्हणजे तंत्रज्ञान जे वापरून लोकांची आपल्याला कार्ड्स काढता येतात का, ज्याच्यामध्ये आमच्या मुली स्वतः इकडे बसतील आणि आम्ही एक कॅम्प लावू आणि त्या अंतर्गत त्यांना ते कार्ड आम्ही काढून देऊ. महात्मा फुले जे कार्ड आहे ते काढून देऊ. त्याच्यानंतर जसं सरांनी सांगितलं आरोग्य शिबिर जे आहेत आम्हाला सर्वे करणं लक्षात येईल. पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आमचा जो असेल तो सर्वे आणि त्याच्यावरून आम्हाला लक्षात येईल की काय गरजा आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही पुढे कार्य करू. आता कौशल्य विकासाचं महत्त्व शासनाने पटवून दिलेलंच आहे पण आपल्याला पण माहिती आहे तर कौशल्य विकासाच्या द्वारे आपल्याला काय करता येते. जसं मी आता मॅडमना मगाशी विचारलं की आपल्याकडे बचत गट आहेत का, तर त्यांच्याद्वारे आपल्याला कौशल्य विकास झाला. आर्थिक आणि सामाजिक या दोन्ही पातळ्यांवरती आम्ही कार्य करण्याचा प्रयत्न करू. हे आता आज आपण आपली जी भेट झाली आहे त्याच्यानंतर आम्ही बसून पूर्ण टोटल एक प्लॅन तयार करू की कोणत्या गावामध्ये कोणत्या प्रकारचं कोणत्या स्वरूपाचं काम करायचं आहे. तुमचं काही तुम्हाला काही सांगायचे असतील, काही बाबी सांगायचे असतील, सजेस्ट करायचे असतील तर तुम्ही त्यामध्ये आम्हाला मदत करू शकता. आम्ही त्याप्रमाणे काही बदल जे गरजेचे असतील, आवश्यक असतील त्याप्रमाणे बदल करून आम्ही आमचा पूर्ण प्रोग्राम तयार करू. आणि हा उपक्रम 1 वर्षाचा नसून 5 वर्ष आहे. तर 5 वर्षामध्ये आम्ही तर येऊच पण आमचे वेगवेगळे डिपार्टमेंट त्यांनाही मुलींच्या सोबत त्यांच्या मुलींना, फक्त काही मुलींना या उपक्रमाचा फायदा मिळणार नाही. तुमच्या जे शाळेची मुलं आहेत, गावातली लोक आहेत त्यांच्याबरोबर आमच्या मुलींचाही संवाद होईल आणि त्याप्रमाणे आपण मिळून एकमेकांना सहाय्य करून असं काम करावं. सरांनी म्हटलं की आमच्याकडे पण ही सरकारची जी योजना आहे त्याच्यामध्ये 10-15 जे मुद्दे आहेत ते सारखे आहेत. तर हे आपण एकत्रपणे जर काम केलं तर आपण काही त्याच्यामध्ये आपण विकास करू शकतो अशी मला पूर्ण अपेक्षा आहे आणि इच्छा आहे. तर तुमचं सहकार्य आम्हाला महत्त्वाचं आहे. थँक्यू व्हेरी मच. इकडे काय करता येईल ते आम्ही बघू पण त्यासाठी पहिलं जो आमचा स्टेप असणार हा बघा मुलांनी जरा शांत राहा. आपल्याकडे आज पाहुणे आलेले आहेत ते आपल्याला म्हणजे तुम्हाला भेटायला आलेले आहेत. ते विचारतात मला की मुलं अभ्यास करतात का, अभ्यास करत असतील तर त्यांना काहीतरी
अभ्यासासाठी साहित्य द्यायचं आहे. मग तुम्ही अभ्यास करतात का? तर मी मॅडम सांगत होते की शासनाच्या ज्या काही योजना आहेत, आरोग्यविषयक योजना आहेत, जलसंधारणविषयी काही योजना आहेत, काही सौर ऊर्जेचे काही प्रकल्प आहेत, हे आम्ही आमच्या NGO मार्फत आणि शासनाच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आम्ही आमच्या पद्धतीने आपल्या गावापर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत. तर हे काम आपण एकटं नाही करू शकत. तर तुमची प्रशासनाची आणि एकंदरीत त्या लोकप्रतिनिधींची, जनतेची आपल्याला मदत लागणार आहे. आपण सर्वांनी जर ठरवलं तर आपल्याला अशक्य असं काहीच नाही. आपण सर्वांनी या चांगल्या विधायकामध्ये एकत्र येऊया आणि ते पण आपण चांगलं काम करूया. मी पहिल्यांदा बघते सरांनी. नाही मॅडम, नमस्ते. आता मॅडम आलेले आहेत. मॅडमचं आपलं सहकार्य सुरुवातीपासूनच आहे. जेव्हा आम्ही या ठिकाणी गावामध्ये आलो होतो तेव्हा मॅडमला आम्ही फोन केला होता की असं आमची शासनाची योजना आहे आणि ती योजना या गावामध्ये आम्ही राबवणार आहोत. तर मॅडम अतिशय आनंदाने होकार दिला की काय हरकत नाही, आमच्या गावात तुम्ही सामील करून घ्या. आणि मग मॅडमच्या होकारानंतर आपण ही 3 गावं मेढे, वडोदरा आणि कणकवली ही 3 गावं आपण या ठिकाणी घरातून घेतलेली आहेत. आणि या उपक्रमामध्ये आम्ही करणारच आहोत, पण तुमच्याकडनं पण काही गोष्टी आम्ही शिकण्याचा प्रयत्न करू. कारण आम्हाला जेवढं माहिती आहे तेवढं आम्ही करणार, परंतु अशा काही गोष्टी असतील की ज्या तुमच्याकडनं आम्हाला शिकण्यासारख्या असतील त्या आम्ही नक्की शिकण्याचा प्रयत्न करू. आणि आमच्या मुली ज्या आहेत त्या पण आम्ही इकडे येऊन एकत्र काम करणार आहोत. नाही आहे म्हणाले सर की तुम्ही बोला. आज तुम्ही नव्हता तरी तुमचं नाव पहिले आम्ही याच्यात घेतलेलंच याच्यामध्ये. त्या लोकांच्यापर्यंत पोहोचवणं बरोबर आहे. आमचं काम आहे ते तुम्हीच करणार आहे बरोबर. शासकीय योजना आहेत ते लोकांच्यापर्यंत पोहोचवणं आमच्याकडून काही सुटून गेलेले आहे, प्लस तुम्ही त्या पोहोचवणार आहे बरोबर. त्यासाठी आम्हाला एक प्रतिनिधी यादीले कर्मचारी एक निवडले त्याच्या अंतर्गत तो पण आपल्याला उपयोगात येईल बरोबर. तर याच्या पुढे तुमचे जे प्रोग्राम असतील, फक्त आमचा एकच रिक्वेस्ट, तर तुमचे ज्यावेळेला प्रोग्राम असतील तर आमच्या ग्रामपंचायतला अगोदर कळवणं गरजेचं आहे. तर त्यावेळेला आम्हाला माहिती पडेल. नाही तर तुम्ही कसं अचानक आले ना, तुमचे काही ह्याने झाले, समजा कोणत्या एरियात जात असत सर्वेला बरोबर, त्यावेळेला आम्ही तिथे उपलब्ध असणं गरजेचं आहे. किंवा अडचणी होतात ग्रामीण भागात, काही लोकांना माहीत नसतं का सर्वेसाठी आलेत का कशासाठी आले, मग तुम्हाला अडचणी यायला नको म्हणून आम्हाला काही गोष्टी अगोदर तुम्ही कळवणं गरजेचं आहे बरोबर.